आता खरी चला तुम्ही सप्तशृंगा कार्य पांडुरंग सिद्धीस न्यावे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जयघोष व टाळ मृदुंगाच्या गजराने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी अर्थात अवघ्या वारकरी संप्रदायाची स्वामिनी सप्तशृंगी मातेची नगरी दुमदुमली आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी पौष षट तिला एकादशी त्र्यंबकेश्वरला आलेले लाखो वारकरी संत निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन संत निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी असलेल्या वणीगडावर आदिमा सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी दाखल होते। गेल्या 4 दिवसांपासून सर्वसामान्य भाविकांसह वारकरी मोठ्या संख्येने गडावर दाखल होते। त्यात काल दिनांक 14 जानेवारी रोजी एकादशी निमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी सप्तशृंगी गडावर झाल्याने त्र्यंबकेश्वर प्रमाणेच सप्तशृंगी गडावर वारकऱ्यांची टाळ मृदुंगाच्या गजरात मांदियाळी बघायला मिळाली। गेल्या 4 दिवसांपासून राज्यातील कानाकोपऱ्यातील वारकरी टेम्पोवारीच्या माध्यमातून ट्रक, टेम्पो, मिनी टेम्पो, पिकअप, लक्झरी बसेसच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणा बसवून भव्य पताका बांधून टाळ मृदुंगाच्या वाद्यात अभंग गात गडावर दाखल होते। त्यामुळे त्र्यंबकेश्वर, नाशिक, वणी रस्त्यावर भाविक वारकऱ्यांच्या वाहनांमुळे रस्तेही टाळ मृदुंगाच्या गजराने गजबजून गेले होते। रविवार, सोमवार व मंगळवारी दूरवरील वारकरी प्रथम सप्तशृंगी गडावर आदिमायेचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर जात होते, तर काही त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन गडावर दाखल होत होते। पायी दिंडीने त्र्यंबकेश्वरला गेलेले भाविक आज दिनांक 15 जानेवारी रोजी एकादशीचा उपवास सोडल्यानंतर गडावर मोठ्या संख्येने परंपरेनुसार दाखल होत आहे। बहुसंख्य वारकरी फेनिक्युलर रोपवे ऐवजी पायऱ्यांनी मंदिरात जाण्यासाठी प्राधान्य दिल्याने पायरी मार्गावरही भाविकांची गर्दी होती। 4 दिवसात गडावर जवळपास 1.25 लाखावर भाविकांनी आदिमायेचे दर्शन घेतले। एस पराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।